पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। कुचन प्रशालेत संपन्न नैनरम्य रिंगण सोहळा। आषाढी यात्रेचा वेड साऱ्या महाराष्ट्राला लागले आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरीकडे प्रस्थान करीत आहेत। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेच्या वतीने विठू नामाचा जयघोष करीत प्रतिकात्मक दिंडी काढण्यात आली। या दिंडीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या जयघोषात टाळ मृदुंग वाजवत वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्याच्या जयघोषाने दिंडीची शोभा वाढवली। पहावा विठ्ठल या अभंगासह रामकृष्ण हरी रूपाचा अभंग, पंचपदी विठोबा रखमाईचा नामजप करीत ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात दिंडी निघाली। कुचन प्रशालेतील चिरंजीव हेमंत निगडी याने विठ्ठलाचे साजरे रूप धारण केले होते, तर रुक्मिणीच्या वेशात कुमारी संजना इंगळे होती। तसेच कुचन प्रशालेतील अनेक विद्यार्थी दिंडीत सहभागी होत आल्याने अत्यानंद विठुनामा तल्लीन झालेले दिसून आले। प्रारंभी विठ्ठल रुक्मिणीचे पूजन प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले। विद्यार्थ्यांना संत परंपरा व वारकरी संप्रदायाचा ओळख व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्य युवराज मेटे यांनी यावेळी सांगितले। प्रशालेच्या प्रांगणात गोल रिंगण सोहळ्यात 5वी विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंग तालावर वारकरी फुगडीचे फेर धरली। इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी माहुली माहुली या गाण्यावर काटवट व डोळ्याचे पारणे फेडणारे रिंगण सोहळा सादर केला। विठोबा रखमाईचा जयघोष करीत वारीची सांगता झाली। यासाठी प्रशालेच्या सहशिक्षिका आजारे यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच माधुरी कुलकर्णी, अविनाश जतकर, सागर दुर्गी, रजनी बोलाबतीनी, पल्लवी ननवरे यांचे सहकार्य लाभले। Stop.